हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। चला मंडपात बसल्याने सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्यात भजन करायचे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। तरी अवधान ऐकले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे। हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका। प्रस्तुत आजच्या प्रवचन रूपी सेवेकरिता निवडलेली ओवी ही प्रस्तुत भागातील 9व्या अध्यायातील अशी प्रथम क्रमांकाची म्हणजे पहिल्या क्रमांकाची ओवी आहे। तर आता ओवी निवडण्यामागचं कारण एकच आहे। ही ओवी का निवडली? कारण या आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये 9वा अध्याय महत्त्वाचा आहे। आता मग तुम्ही बाकीचे म्हणताल की 17 अध्याय महत्त्वाचे नाहीत का? तसं पाहायला गेलं तर सगळेच अध्याय महत्त्वाचे आहेत, परंतु 9वा अध्याय एक अनुपमेय अध्याय आहे। त्या अध्यायाला एक विशेष महत्त्व प्राप्त केलेलं आहे। तर ते विशेष महत्त्व का प्राप्त आहे? तर सर्व वेदांचा अभिप्राय हा एकलक्ष महाभारतात आलेला आहे आणि एकलक्ष महाभारतातील सर्व अभिप्राय हा गीतेच्या 700 श्लोकात आलेला आहे आणि 700 श्लोकाचा सर्व अभिप्राय केवळ या 9व्या अध्यायात आलेला आहे। म्हणून आज 9व्या अध्यायातील पहिल्या क्रमांकाची ओवी आजच्या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेली आहे। प्रस्तुत या ओवीचा जर आपल्याला अर्थ पाहायचा गेलं तर ज्ञानेश्वर महाराज तुम्हा मला काय सांगतात की ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अहो श्रोत्या हो, तुम्ही जर माझ्या बोलण्याकडे माझ्या अवधानाकडे एकाग्र चित्तेने लक्षपूर्वक जर लक्ष देऊन ऐकलं तर तुम्हा आम्हाला सर्व सुखाची प्राप्ती कशी होईल हे आजच्या ओवीतून ज्ञानोबा तुम्हा आम्हाला सांगतात। पहा, आणि ज्ञानेश्वर महाराजांनी आजच्या ओवीतून अजून एक प्रतिज्ञा केलेली आहे। ती प्रतिज्ञा म्हणजे अशी आहे की तुम्ही जर लक्षपूर्वक जर अवधान दिलं तर ह्या लक्षपूर्वक अवधान दिल्यानंतर तुम्हाला सर्व सुखाची प्राप्ती कशी होईल आणि सर्व सुखाची प्राप्ती झाल्यानंतर तुम्हाला त्यातून मोक्ष प्राप्ती सुद्धा कशी होईल हे आजच्या ओवीतून ज्ञानोबा यांनी सांगितलेलं आहे। म्हणून 9वा अध्याय अनुपमेय अध्याय आहे। ज्याप्रमाणे समुद्र हा कसा आहे हो, त्याची तुलना कुणासोबत करता येईल का? सांगा, समुद्राची तुलना एखाद्या विहिरीसोबत करता येईल का? समुद्राची तुलना एखाद्या तलावासोबत करता येईल का? तर तसं नाही, अजिबात नाही। समुद्राची तुलना हा समुद्र कसा आहे, अवर्णनीय आहे। त्याची तुलना अजिबात कुठल्याच गोष्टीशी करता येणार नाही। तसं पाहता गेलं तर हल्लीच्या काळी आपण पाहतोय पहिलं महायुद्ध झालंय, दुसरं महायुद्ध झालंय, तिसरं महायुद्ध झालंय, पण आधी पाहिलं गेलं जसं रावणाचं आणि रामाचं युद्ध झालं तर ते म्हणता येईल का अलीकडच्या काळात मध्ये की बाबा आजही आजकाल भांडणं होते आपण पाहतो, पण जसं रावणाचं युद्ध झालं तर ते युद्ध कसं आहे, अवर्णनीय आहे। त्याचं वर्णन कुठल्याच गोष्टीमध्ये केलं जाऊ शकणार नाही आणि त्याची म्हणजे असं उपमाही देता येणार नाही की असं झालं तसं झालं। पहा, यामध्ये सुंदर असं म्हणलंय, परी हे ऐसा येत ऐसे, राम रावण झुंजले कैसे, राम रावण जैसे मिनले समरी, तैसे नवमी कृष्णाची बोलणे ते नवमीच्या ऐसे मी म्हणे। पहा, म्हणून या 9व्या अध्यायाला भक्तिशास्त्राच्या दृष्टीने एक विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे। आता ते महत्त्व कसं आहे, या गोष्टीमध्ये आपल्याला प्रामुख्याने 3 गोष्टींचा विचार करायचा आहे। एक ऐश्वर्य योग, दुसरं अनन्य भक्ती आणि तिसरी ज्ञानाची महती।
पहा, या तिन्ही गोष्टीचा विचार आपल्याला या 9व्या अध्यायातून माऊली सांगतात की असा महत्त्वाचा विषय, तो विषय भगवंताने उत्कृष्ट सांगितलेला आहे। तेव्हा या तिन्ही विषयांचा अध्याय प्रस्तुत मधून आपण प्रवचनातून घेणार आहोत। तरी अवधान ऐकले दीजे आणि मग सर्व सुखाशी पात्र होईजे। पहा, प्रस्तुत होई ज्ञानोबराय जाहीरपणे सांगतात की कोणी जर माझ्या बोलण्याकडे जर किंवा माझ्या निरूपणाकडे जर लक्ष दिलं ना, 100% तो सर्व सुखाच्या प्राप्तीसाठी, मोक्षाच्या नवे तर प्राप्तीसाठी त्याला अद्वितीय प्राप्ती होईल असं ज्ञानोबराय या ओवीतून सांगतात। तेव्हा ज्ञानोबराय प्रतिज्ञा काय करतात पहा, प्रतिज्ञा ज्ञानोबराय प्रस्तुत ओवीत अशी करतात की ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव वैष्णव मोठा, म्हणजे ज्ञानदेव सांगतात की संतांनी केलेली प्रतिज्ञा केव्हाही खोटी ठरत नाही। म्हणजे तुम्ही आम्ही सुद्धा प्रतिज्ञा करतो, आता तुम्ही आम्ही प्रतिज्ञा करतो, पण त्या प्रतिज्ञा फारच बोटावर मोजण्या इतका असतात आणि त्या शेवटी तर फारच कमी जातात पहा। आणि या संसारात अशी माणसं आहेत ना जी प्रतिज्ञा करतात परंतु त्यांची प्रतिज्ञा अगदी वावफळ म्हणजे एकदम बोलण्यासारखी असते, तिला काही तात्पर्य नसतं, तिला काही शेवटही नसतो। तसं पाहायला गेलं तर प्रतिज्ञा करताना माणूस शेवटपर्यंत घेऊन जाणारी फारच थोडी माणसं असतात, परंतु जगाच्या कल्याणाकरिता म्हणजेच परमार्थाकरिता प्रतिज्ञा करणारी तर अवघी बोटावर मोजण्या इतकी माणसं असतात पहा। इंदापूरमध्ये जो आपला अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे ना, हा अखंड हरिनाम सप्ताह आपण करतो, याच्यामध्ये 4 ते 5 जण सहभाग घेणारे असतात, परंतु त्याला मागे नाव ठेवणारं अख्खं गाव असतं। अरे काय पोरांना काम आहेत, काय उगा उठले की सुटलं सप्ताह करतायत, उगा भोंग्याचे मोठे मोठे आवाज सोडताय। पण आपण पाहायला गेलं ना, एकच जगाच्या कल्याणाकरता माऊली या ठिकाणी अशी प्रतिज्ञा करतात की म्हणजे आता सांगितलं तसं माणसं थोडीच असतात पण महाग बोलणारी जास्त असतात। पाहिलं गेलं तर असं वावग म्हटलं ठरणार नाही, कारण सामान्य माणूस जो प्रतिज्ञा करत असतो ना, त्या प्रतिज्ञेमागे काहीतरी स्वार्थ असतो। मी आता तेच म्हणलं बघा, तुम्ही आम्ही भरपूर प्रतिज्ञा करतो, प्रतिज्ञा काय करतो, अरे माझ्या मुलाला नोकरी लागू दे, देवा तुला नारळ फोडेन। देव काय तुमच्या नारळावर बसलाय का हो? तुमच्या मुलाला नोकरी सांगण्यासाठी तुम्ही देवाजवळ सुद्धा प्रतिज्ञा करता। काय प्रतिज्ञा करता की माझ्या मुलाला सुनबाई मिळू दे, अरे सुनबाई मिळाल्यानंतर तुम्ही अशी देवाजवळ प्रतिज्ञा करता आणि प्रतिज्ञा एवढी तुमच्या निष्फळ असतात की त्या प्रतिज्ञेचा काही अर्थ राहत नसतो। पहा, मनुष्य एवढा संसारात रममान झालेला असतो ना की तो सगळ्या गोष्टीचा विचार करतो की मी एवढा ऐश्वर्य संपन्न झालो पाहिजे, माझ्या घरात भरपूर पैसा आला पाहिजे, बसायला गाडी असावी, आपली बायका मुलं सर्व निरोगी असावे, म्हणजे घरात सर्व धन असावं, धान्य असावं, आणि त्याला शेवटी एकच इच्छा होत असते की मी ऐश्वर्य प्राप्त झालं पाहिजे। पहा, ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेची गरी व्हावे संसारी, वाढावी संतान आणि ग्रही व्हावे धनधान्य। पहा, सुंदर अशा ओळीतून या सांगतात की म्हणून सर्व विषयांच्या भोगासाठी आणि ऐश्वर्य प्राप्तीसाठी मनुष्य प्रयत्न करत असतो आणि प्रतिज्ञा करत असतो। या प्रतिज्ञेतून तो कितपत खरी त्याची प्रतिज्ञा कितपत खरी होईल हे सांगता येत नाही, परंतु जर विचार करायचा झाला ना, पूर्वीच्या प्रतिज्ञा आणि आत्ताच्या प्रतिज्ञा याच्यात जमीन आसमानचा फरक आहे। पहा, ज्यावेळी खूप लोक आता बोलतात, मोठ्या मोठ्या सुद्धा प्रतिज्ञा करतात, त्याची उदाहरणं आपल्याला दिसूनच येतात बघा। पहा, एवढा ऐश्वर्य संपन्न रावण होता, त्याने खूप प्रतिज्ञा केल्या, प्रतिज्ञा त्याच्या काही पूर्ण सुद्धा झाल्या, पण काही प्रतिज्ञा याउलट त्याच्या अंगलट आल्या। पहा, तुकोबराय त्याच्या संपत्तीचं वर्णन करतात बघा, लंके माझे घरी किती ते ऐका, सांगत से संख्या जैसी तैसी, 5 लक्ष घरे जेथे पाषाणाची, 7 लक्ष जेथे विठेबंदी, कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, आणि शुद्ध कांचनाची 7 कोटी। पहा, एवढा ऐश्वर्य संपन्न रावण असताना त्याने त्याच्या प्रतिज्ञा केल्या, पण त्याच्या काहीच प्रतिज्ञा पूर्ण झाल्या, काही प्रतिज्ञा पूर्ण झाल्या नाही। त्याने एक प्रतिज्ञा केली बघा, लंका सुवर्णाची करून दाखवेल, पण ती लंका सुवर्णाची झाली, परंतु खरी लंका रावणाची होती का हो? चला बोलत चला, खरी लंका रावणाची होती का? बाप्पा, रावणाची लंका होती का? आपल्या लोकांना आजपर्यंत एकच इतिहास माहिती आहे की बाबा, लंका नाव घेतलं की आपण रावणाचं नाव घेतोच, परंतु बघा खरी लंका ही रावणाची नव्हतीच का? तर त्याचं कोणाला उत्तर माहिती असेल, कोणाला माहिती नसेल। पाहायला गेलं तर बघा, भगवान शिव आणि पार्वती कैलासावरती तपश्चर्याला बसले होते। तपश्चर्या झाल्यानंतर पार्वती माताने शंकराला प्रश्न केला की म्हणे, शंकरदेवा, या पृथ्वी तलावावरती देवाचे देव तुम्ही महादेव आहेत, महादेव असताना सगळ्यांना निवारा राहिला आहे, परंतु आपणालाच पहा इथं आपल्याला कैलासावरती राहायला जागा आहे, म्हणजे काही निवारा नाही, काही नाही। तेव्हा पार्वतीने शंकराकडे
हट्ट केला की मलाही असं या पृथ्वी तलावरती असं कुणाकडे नाही असं सुंदर असं महल पाहिजे, बंगला म्हणजे घर पाहिजे, तेव्हा शंकराने देखील समजवण्याचा प्रयत्न केला की आपण बाबा सुंदर अशा कैलास पर्वतावरती राहतोय, इथं सुंदर हवा आहे, एक स्वर्गच आहे, कशाला बाकीच्या पाहिजे गोष्टी असा. पण पार्वती काय ऐकायला तयार नव्हती. आपल्याला दोन गोष्टीचा हट्ट पुरवावाच लागतो, एक म्हणजे स्त्री हट्ट, दुसरा म्हणजे बालहट्ट. तेव्हा शंकरांनी आपल्याला म्हणजे शंकराने त्या कुबेर देवताला सांगितलं की बाबा या पृथ्वी तलावर कुणाचंही घर नसेल असं घर बांधण्यासाठी शंकराने सांगितलं. आणि ते राजमहल राजवाडा बांधायला सुरुवात झाली. सुरुवात झाल्यानंतर ते पूर्ण असं घर तयार झालं. आणि घर तयार झाल्यानंतर आपण सुरुवातीला काय करतो तर घराची वास्तुशांती करतो. वास्तुशांतीला मग आपण काय करतो, ब्राह्मण बोलवतो. ब्राह्मण बोलवल्यानंतर तो विधिवत अशी त्या घराची पूजा करतो. मग पूजा झाल्यानंतर आपण त्याला शेवटी काय करतो, एक दक्षिणा देता. त्या काळीचे महान ब्राह्मण म्हणून रावणाचे वडील विश्वाऋषी, त्या विश्वाऋषाला पूजेसाठी शंकरदेवाने आमंत्रित करण्यात आलं. आणि आमंत्रित करण्यानंतर त्या घराची विधिवत अशी वगैरे पूजा झाली. आणि आता रावणाचे वडील विश्वाऋषी शंकराला बोलू लागले की हे देवा, तुमच्या घराची तर सुंदर अशी पूजा झाली आहे, आता तुम्ही मला दक्षिणा म्हणून मागाल ते द्याल का? शंकरांनी म्हणले तथास्तु, मागा, काय पाहिजे तुम्हाला? तेव्हा त्या विश्वाऋषीने मागायला सुरुवात केली. म्हणे देवा, तुम्ही हे सुंदर महल बांधले ना, तेच मला आवडलंय बघा. मग त्यावेळी आवडलंय म्हणल्यानंतर शंकरांनी तर प्रथमच ऐकण्याच्या आधी तथास्तु म्हणला. मग तथास्तु म्हणल्यानंतर तो म्हणला तुमच्या मनात आलंय, तुमची दक्षिणा हीच आहे तर घेऊन टाका. मग त्या ठिकाणी पार्वतीला एवढा राग आला. पार्वतीने त्याच ठिकाणी शाप दिला. महाराज काय शाप दिला की तुझी ही जी आत्ताची महल आहे ना, हे जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही. त्या ठिकाणी पहा, रामायणामध्ये नंतर हनुमानजी जेव्हा लंकेत आले ना, त्यांनी त्यांच्या शिफ्टीने अख्खी लंका पेटवली बघा. तिथंच कारण आहे. म्हणून एखाद्या स्त्रीचा, एखाद्या पतिव्रतेचा घेतलेला शाप माणसाला आयुष्यभर लागलेलाच असतो. त्यामुळे माणसाने देखील त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे बरं. म्हणून ते वडिलोपार्जित, आपला विषय काय चालू होता की लंका कुणाची आहे, म्हणजे ते वडिलोपार्जित आलेली लंका ती रावणाकडे आलेली. पाहायला गेलं तर तशी रावणाची लंका आपण मानतोय, परंतु त्याची वडिलोपार्जित लंका आहे पहा. म्हणून एवढा ऐश्वर्य संपन्न रावण असताना त्याने प्रतिज्ञा केला. काय प्रतिज्ञा केल्या की लंका सुवर्णाची करून दाखवेल. ही मात्र प्रतिज्ञा खरी झाली. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या प्रतिज्ञा होत्या की समुद्राचं पाणी गोड करून दाखवेल, आकाशाला पायऱ्या करून दाखवेल. ह्या मात्र त्याला प्रतिज्ञा पूर्ण करता आल्या नाहीत. त्याने अजून एक प्रतिज्ञा केली बघा. जेव्हा सीतेचं स्वयंवर चालू होतं तेव्हा त्याने सगळ्या विद्वानाच्या दरबारामध्ये आधीच प्रतिज्ञा केली की मी हा धनुष्य उचलून कड 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 तोडून सीतेच्या गळ्यामध्ये स्वयंवराची माळा घालेल. पण या उलट त्याच्या ती प्रतिज्ञा अंगलट आली. तो धनुष्य शोधरो घेऊन धरतीवर धड 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 धडकीने कोसळला आणि रक्ताच्या गुळण्या ओकू लागला. पहा, म्हणजे रावणाच्या सुद्धा या प्रतिज्ञा काही पूर्ण झाल्या नाहीत. आणि पाहायला गेलं तर तुम्ही आमच्या तर प्रतिज्ञा कुठे पूर्ण होणार आहेत. त्यानंतर पहा, भीष्माचार्यांनी सुद्धा एक प्रतिज्ञा केली. म्हणजे भीष्माचार्यांनी अजन्म ब्रह्मचारी राहील अशी प्रतिज्ञा केली होती. आणि ती प्रतिज्ञा त्याने आंबेचा स्वीकार न करता अजन्म भीष्माचार्य ब्रह्मचारी राहिले आणि आपली त्या प्रतिज्ञा पूर्ण करून दाखवली. त्याचप्रमाणे त्यांनी युद्धाच्या वेळी अजून एक प्रतिज्ञा केली होती की मी ही निष्पांडव पृथ्वी करून दाखवील, अन्यथा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला हातात सुदर्शन चक्र घ्यायला भाग पाडेल. त्याचप्रमाणे शेवटी भगवान श्रीकृष्णाला सुद्धा सुदर्शन चक्रच हातात घ्यावं लागलं आणि आपली प्रतिज्ञा भीष्माचार्यांनी पूर्ण केली. पहा, भीष्मपण केला खरा, धनुर्धना रक्षिले. तसंच भगवान श्रीकृष्णाने सुद्धा प्रतिज्ञा केला. ज्यावेळेस दुर्वास ऋषींना गवळणी भोजन घेऊन चालल्या होत्या आणि यमुना मैया दुथंड अशी भरून वाहत होती. मग त्या गोपिकेने जाताना विचार केला की पहा, आपल्याला जर आता या दुर्वास ऋषींना भोजन घेऊन जायचंय, आपण जायचं कसं? नदी तर भरून वाहते. तेव्हा त्या गवळणीने धावा केला, हे कृष्ण, हे काना, धाव रे बाबा धाव. तेव्हा कृष्ण त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर कृष्णाने काय प्रतिज्ञा केला की मी जर अजन्म ब्रह्मचारी राहील तर तू यमुना मैया दुथंड हो आणि या गवळणीला जाण्याकरिता रस्ता करून दे. पहा, कृष्णाला 16,108 बायका असताना कृष्णाने प्रार्थना केली की बाबा यमुना मैया अजन्म ब्रह्मचारी असेल तर या गवळणींना जायला रस्ता करून दे. एवढ्यावरती भगवान श्रीकृष्ण परमात्मा थांबले नाहीत.
भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अजून एक प्रयत्न केली की हे यमुना मैया, मी जर अजन्म खोटं बोललो नसेल तर या गोपिकांना जायला तू रस्ता करून दे. गोपिका आश्चर्यचकित करू लागल्या, काय कृष्ण खोटं बोलतोय, किती खोटं बोलतोय, याला 16,108 बायका आहेत, अरे ह्याचा दिवस खोटं बोलल्याशिवाय जात नाही. आणि हा काय सांगतोय की अरे बाबा, मी जर अजन्म खोटं बोललो नाही तर रस्ता करून दे. ह्याचा दिवस उठल्यापासून झोपेपर्यंत खोटं बोलण्यात जात नाही. आणि कृष्ण सांगतोय की काय, की मी अजन्म खोटं बोललेलो नाही. पहा, भगवान श्रीकृष्णाच्या ज्या प्रतिज्ञा होता ना त्या भक्त अनुग्रहाकरिता होता, म्हणजे तुमच्या आमच्या कल्याणाकरिता होत्या. म्हणून त्याच ठिकाणी यमुना मैया दुभंग झाली आणि त्या गोपिकाला, त्या गवळणीकरिता रस्ता करून दिला. सर्व गवळणींनी आश्चर्यचकित केलं की बाबा वाह, काय कृष्णाची क्षमता आहे, काय कृष्णाची ताकद आहे, काय कृष्णाच्या प्रतिज्ञेमध्ये ताकद आहे. असे सुद्धा काही बाबा आपल्याला आश्चर्य वाटतं. पहा, सांगण्याचं तात्पर्य असे, भगवंताने अनेक प्रतिज्ञा केल्या पण या सर्व प्रतिज्ञा पूर्ण झाल्या असं नाही आहे. काही प्रतिज्ञा तर पाहता गेलं तर उदाहरणासहित आपण प्रतिज्ञेचा विचार करू, परंतु ज्या प्रतिज्ञा आहेत ना त्याचं वर्गीकरण जर केलं ना तर त्या प्रतिज्ञेचं वर्गीकरण एक स्वार्थमूलक असतं आणि दुसरं लोभमूलक असतं. जसं भीष्माचार्यासारख्या थोर पुरुषाच्या ज्या प्रतिज्ञा सर्व कल्याणाकरिता आहेत ना, म्हणजे त्या प्रतिज्ञा कल्याणाकरिताच असू शकतात तसं, परंतु संताच्या प्रतिज्ञा ह्या केवळ कल्याणाकरिताच असतात. जसं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. त्यातील आपले थोर संत श्री गुरु ज्ञानेश्वर महाराजासारखे अलौकिक प्रतिज्ञा करणारे एक ज्ञानेश्वर महाराजच होते, कारण त्यांनी अलौकिक ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुमच्या आमच्या समोर नवे नवे या जगासमोर ठेवला. त्या ग्रंथाबरोबरच त्यांची अलौकिक प्रतिज्ञा अशी होती, खेत्राची हे ना मना आणि न सात्वकतेचा पाना, श्रवणा सुखे सुमना समाधी जोडे. पहा, ज्या ठिकाणी अज्ञानी यवनी आहेत ना, ज्या त्यांनी जर माझे बोलणे ऐकले नव्हे, त्यांना सत्वगुणाचा पाना फुटल्याशिवाय राहणार नाही. नवे नवे तर त्यांना शुद्धमती आणि त्यांचे जर बोलणे ऐकले ना त्यांना समाधीच ऐकेल असे ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी सांगतात. या जगातील जर पाहिला गेलं ना, जी उणीव आपल्याला भासत असते ना ती उणीव नष्ट करण्यासाठी, वाटेल त्याला ब्रह्मविद्येचे खान दृष्टीच पडण्यासाठी या ठिकाणी मराठी भाषेरूपी नगरात जिकडे तिकडे पाहिला झालं ना, ब्रह्मविद्येचा सुकाळ व्हावा यासाठी, लोकांनाच ब्रह्मसुखाची जाणीव करून देण्यासाठी ज्या अशा प्रकारची लोक आहेत ना त्यांना ज्ञानेश्वर महाराज या ठिकठिकाणी ओळीमध्ये सांगतात. ज्ञानेश्वरीसारखा उत्कृष्ट ग्रंथ महाराजांनी पूर्ण केला, परंतु तेव्हा एक लोकोत्तर सुद्धा प्रतिज्ञा महाराजांनी केली होती. तीच आपल्याला प्रतिज्ञा आज आपल्याला या ओळीतून पाहिजे आहे. ती प्रतिज्ञा अशी आहे की तरी अवधान ऐकले दिजे. आता या शब्दाचा आपण थोडा उच्चार करणार आहेत, म्हणजे ते शब्द कशासाठी माऊलींनी या ठिकाणी वापरलाय ते पाहणार आहेत. आता समजा प्रस्तुत ओळीत सगळे शब्द महत्वाचे आहेत, परंतु व्याकरणाच्या दृष्टीने जर पाहिला गेलं ना तरी म्हणलं की महाराज जरी हा शब्द आलाच समजा बरं का. मग आता जरी तरी शब्द आलेला आहे तर त्या ठिकाणी उभयान्नवी अव्यय हा होत असतो. मागे 8व्या अध्यायाच्या शेवटी माऊली सांगतात की अर्जुनाला माऊली सांगतात की अर्जुना आणि धूम्र हे दोन मार्ग भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले आहेत. म्हणजे या मार्गातून थोडंसं पुढे जर आपल्याला त्याच्या दिग्दर्शन दृष्टिकोनातून पाहिलं झालं तर अग्नीच्या तेजाची अभिमान देवता ज्या ठिकाणी प्रकाशमान असते ना, तेव्हा देवतेच्या प्रकाश उत्तरानारायण मकर राशीस, सूर्य गेल्यापासून तो कर्क राशीस जाईपर्यंत त्या काळाला उत्तरनारायण काळ म्हणतात. पहा, ज्या काळात तुम्हाला ब्रह्मप्राप्ती प्राप्त होत असते, म्हणून कृष्ण पक्ष आणि जो प्रकाशात देवताच्या असतो ना कृष्ण पक्ष, त्यामध्ये जे प्राणात मुक्त होत असताना त्यांना मोक्ष प्राप्ती होत असते असं या ठिकाणी सांगतात. म्हणून धूम्र आणि अर्चू या दोन मार्गाने गेलं तर आम्हाला मनुष्याला स्वर्ग प्राप्ती होत असते. त्यानुसार पूर्वकर्मानुसार ज्याला साधल तो खरा होत असतो असं या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज लिहितात. तवैक्य ब्रह्मात्मा जाईजे अनेक पुनर्वत्वी येईजे, ते दिवंगतले त्या जाईजे देहांती जाणे. पहा, मरणकाळी जर तुम्हाला दोन मार्ग म्हणजे मोक्ष प्राप्ती तुम्हाला व्हायची असेल, तुम्हाला जर सर्व सुखाची प्राप्ती व्हायची असेल तर तुम्ही या दोन अर्चुरा आणि धूम्र मार्गाने सुद्धा जाऊ शकतात. त्याच ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज सांगतात की तुम्हाला या देहाची ब्रह्मप्राप्ती जर करून घ्यायची असेल ना तर तुम्हाला देहाची ब्रह्मप्राप्ती करताना तुम्हाला अवधान म्हणजे या ठिकाणी बसलात ना, तुम्हाला लक्षपूर्वक सर्व गोष्टीचं ऐकणं झालं पाहिजे, तेव्हा तुम्हाला ब्रह्मप्राप्ती म्हणजे सर्व सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज सांगतात बघा,
ज्या बोधावर गेले ना त्यांना अमार्गाचे संकट कधीच पडत नाही. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट ऐकताय आणि त्याचं पालन केलं ना तुम्हाला अजिबात संकटाचा मार्ग सापडणार नाही. तुम्ही योग्यच मार्गाने चालताल. त्या ठिकाणी भगवंत म्हणतात, अर्जुना, ब्रह्म आणि सुख त्याच्या दृष्टीने जर सुखाची केवढी किंमत आहे पाहिला गेलं तेव्हा ब्रह्मसुखाला प्राप्त होण्यासाठी भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला योगयुक्त हो असं सांगतात. त्या ठिकाणी योगयुक्त भाव म्हणजे समहित चित्त हो, म्हणजे जे चालू ना तुझ्या आयुष्यात, जे मी सांगतोय ना ते सगळं तू एकचित्ताने ऐक, म्हणजे तुला समजेल की बाबा ब्रह्मप्राप्ती म्हणजे काय. त्यानंतर भगवान अर्जुनाला म्हणतात, म्हणजे सांगू लागतात की बाबा या ठिकाणी पुढे म्हणजे ज्ञानदेव महाराज असं सांगतात की नेवासीच्या ठिकाणी मोहिनीराज दरबारामध्ये गीतेवर टीका सुरू असताना सच्चिदानंद बाबा हे त्याचे लेखक होते. आणि लेखक सुरू असताना मनोहर व्याख्याने ऐकताना माऊलींचे श्रीगुरू श्री निवृत्तीनाथ यांनी आणखी गावातील काही मंडळीला सोबत घेऊन ते ज्ञानेश्वरीवर बोलतात की तैसा पुरेसिया पुढारू मातु ज्ञानदेव म्हणे. म्हणजे 8व्या अध्यायाच्या शेवटी जे ब्रह्मसुखाचं वर्णन माऊलीने केलेलं आहे ना ते ब्रह्मसुखाचं वर्णन तुम्हा आम्हाला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर माऊली सांगतात आधी माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. बोलण्याकडे लक्ष द्या म्हणजे काय, तर जो अवधान शब्द आहे ना, जरी अवधान ऐकले जी जे म्हणजे तो अवधान शब्द काय आहे तर ठिकठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी अवधान हा शब्द वापरलेला आहे. मग आता आपल्याला अवधान शब्द काय आहे तेच पाहायचं आहे. पहा, ज्ञानेश्वरीमध्ये अवधान या शब्दाचं सरळ सरळ आणि सोपा अर्थ असा सांगितलेला आहे की श्रवण करा. तुम्ही कथेच्या ठिकाणी बसता, कीर्तनाच्या ठिकाणी बसता, परंतु आपण जे श्रवण करत असतो ना ते फक्त श्रवण कसं असतं, नळी पुंग केले सोनारे आणि इकडून तिकडे गेले वारे. म्हणजे इकडच्या कानाने ऐकायचं, तिकडच्या कानाने सोडून द्यायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी कोणी विचारलं ना की दादा रात्री कीर्तनात घेतलेला महाराजांनी अभंग कोणता होता हो, आपल्याला तेवढं पण सांगता येत नाही माऊली. का तर रात्री म्हणे मी कीर्तनाला गेलतो. तुम्हाला रात्रीचा अभंग लक्षात राहत नाही. म्हणजे तुम्ही केलेलं जे श्रवण आहे ना त्याला आपण श्रवण म्हणू शकत नाहीत, ते नुसतं श्रवण आहे. पहा त्या ठिकाणी अवधान ह्या शब्दाचा अर्थ आहे नुसतं श्रवण करणं. आणि श्रवण करीत असताना ज्ञानोबाराई सांगतात, प्रत्येक ठिकाणी ज्ञानोबाराई या ज्ञानेश्वरीमध्ये खूप वेळा अवधानाची हाती न्यावे हृदयांत ते असे 9व्या अध्याय सुद्धा माऊली म्हणतात. अहो अवमाळू अवधान द्यावे. माऊली नंतर 4थ्या अध्यायात सुद्धा म्हणतात पहा तरी अवधान द्यावे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी माऊलींनी अवधान 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 हा शब्द का वापरलाय हो, कारण आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करतो. पारायण करत असताना आपण पाहतो बघा पारायणाला एवढी गडबड सुटलेली असते की जसं काय मागं भूतच लागलीत. एवढी गडबड पारायण सुचत कसं असं पारायण एकदम तसं माऊली आता आजकाल पारायण होत नाहीत. कारण का तर मनाहित केलेलं श्रवण आसन वाचन आसन. तसं त्या ठिकाणी माऊली सांगतात वास्तविक पाहता अवधान देणे आणि श्रवण करणे ह्यात नुसतंच केलेलं श्रवण आणि याला फक्त श्रवणच म्हणा आणि मनासहित केलेलं श्रवण आहे ना याला सर्व सुखाचं श्रवण म्हणा. पहा म्हणजे कसं आहे, आता श्रवण नुसतं जर केलं ना तुम्ही, आता आपण हजारो आजपर्यंत कीर्तनं ऐकलेत, प्रवचनं ऐकलेत. मग तुम्ही आम्ही आता म्हणतो पहा एवढ्या हजारो कीर्तनं ऐकून प्रवचन ऐकून आजपर्यंत तुम्हाला आणि आम्हाला का हो सर्व सुखाची प्राप्ती झालेली नाही. आजपर्यंत एवढं कीर्तन ऐकलेत, नक्कीच एवढ्या कीर्तनातून आणि प्रवचनातून थोडं तरी सुख आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे होतं ना. कारण आपण काय करतो, कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो, कथा ऐकतो, फक्त त्या वरल्या अंगावरून ऐकतो, बाह्य अंक म्हणजे अंतरंगातून ऐकत नाहीत. कारण त्याचा फायदाच आपल्याला काही होत नाही. जेव्हा तुम्ही अंतरंगातून ऐकताना तेव्हा नक्कीच तुम्हाला सर्व सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी असं माऊली सांगतात. याचं कारण बघा असं केलेलं आहे, जे मनासहित केलेलं जे श्रवण असतं ना ते श्रवण सर्व सुखाचा लाभ देणारं असतं असं या ठिकाणी नाथ महाराज सुद्धा याचं सुंदर वर्णन करतात. पहा, हरिकथा अवघेची ऐकती परी माझी शुद्ध न पूजे किती. पहा, धृतराष्ट्र राजाने संजयाकडून गीता श्रवण केली परंतु तो कोराच राहिला. का, कारण त्याचं कार्य काही पूर्णच झालं नाही. पहा, कारण तीच कथा म्हणजे परीक्षित राजाने असं सुंदर असं भागवत श्रवण केलं, त्याच्याबरोबर इतर सगळ्यांनी सुद्धा ते भागवत श्रवण केलं होतं, परंतु तेव्हा इतरांना काही फरक पडला नाही. परंतु जे परीक्षित राजाने मननपूर्वक श्रवण केलं होतं ना ते श्रवण करीत असताना परीक्षित राजा एकदम चिंतन
आणि मननपूर्वक श्रवण करत होतो, म्हणून त्याला थोडं त्याच्या नशिबात सर्व सुखाची प्राप्ती झाली आणि जे बाहेरचे जे ऐकत होते ना त्यांच्या पदरात फक्त माऊली दुःखच पडलं बघा. म्हणून श्रवण करीत असताना माऊली सांगतात, परी ते मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीचा डोळा देखावे, हे सोटावटी घ्यावे चित्ताची या. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझे शब्द नुसते कातड्याच्या कानाने ऐकून चालणार नाहीत, ते शब्द नुसते ऐकूनही जमणार नाहीत, तर ते शब्द तुम्ही मनाच्या एकाग्रतेने ऐकले पाहिजेत, बुद्धीच्या डोळ्याने पाहिले पाहिजेत. नवे नवे ते नुसतं ऐकूनही जमणार नाही, तर त्याचा अनुभवही घेता आला पाहिजे आणि लोकाला सांगता आला पाहिजे. तसं श्रवण करताना अवधानपूर्वक श्रवण करा, नाहीतर जवळही नाही चित्त आणि काय मांडी येले प्रेत, असे या ठिकाणी सांगतात बघा. या ठिकाणी माऊलीने जो श्रोता आहे ना त्या श्रोत्याचं वर्गीकरण दोन ठिकाणी केलेलं आहे बघा. एक श्रोता म्हणजे व्याघ्रमुखी श्रोता आणि एक श्रोता म्हणजे श्वानमुखी श्रोता. व्याघ्र म्हणजे वाघ समजा आणि श्वान म्हणजे कुत्रा समजा. पहा, तुम्ही जर कुत्र्याला दगड मारला तर कुत्रा काय करेल हो? त्याला दिसल तिथं ते चावा घ्यायचा प्रयत्न करेल, माणूस बघणार नाही, दगड बघणार नाही, म्हणजे त्याला काही घेणं देणं नसतं. तसं तुम्ही एखाद्या वाघाला दगड मारून बघा, वाघाला दगड मारल्याबद्दल वाघ दगडाला बघणार नाही, पहिलं तुम्हाला बघेल आणि तुम्हाला फाडल्याशिवाय राहणार नाही. तसं एखादा जो म्हणजे ऐकणारा असतो ना तो केवळ शब्दच सगळं बसत असतो, त्याला श्वानमुखी श्रोता म्हणा. आणि जो श्रोता व्याघ्रमुखी असतो ना त्याच्या शेवटी जातो, त्याच्या टोकापर्यंत जातो, त्याचा उद्देश काय, त्याचं तात्पर्य काय हे शोधून काढतो ना, त्याला व्याघ्रमुखी श्रोता म्हणा. उदाहरणार्थ पाहिलं गेलं तर जनक राजाने श्रवण करीत असताना त्याच्या नगरीला आग लागली पहा जनक राजाच्या. आणि परंतु जनक राजाच्या नगरीला आग लागलेली असताना सुद्धा जनक राजाने अजिबात त्याच्या चित्तेत मुळीच विक्षेप येऊ दिला नाही. पहा, तुकाराम महाराज सुंदर असं सांगतात बघा, तुका म्हणे राज्य करिता जनक आणि अग्नी माझी एक पाहू जळे. या ठिकाणी अशा एकाग्र चित्तेने श्रवण केलेलं आहे ना त्याला नक्की अवधान म्हणा. आणि अवधान म्हणल्यानंतर सांगण्याचा हेतू एकच आहे, ऐकणारा म्हणजे तुम्ही जे ऐकताय ना तुमच्या हृदयात जो सांगणारा श्रोता असतो ना, आता आमची तर एवढी ताकद नाही की तुम्हाला एवढं हृदयात तुमच्या शब्द बसले पाहिजे सांगण्याचे, कारण तसा ऐकणारा श्रोता पण असावा लागतो आणि सांगणारा वक्ता पण असावा लागतो. त्याशिवाय अवधानही मिळणं कठीण आहे आणि सर्व सुखाची प्राप्ती सुद्धा मिळणं कठीण आहे. पहा, या गोष्टीतून आपल्याला तात्पर्य जर घ्यायचं झालं ना तर तात्पर्य असं आहे, ज्ञानाचा हेतू न कळला तर ते यथार्थ अनावधानाने केल्याने शरण म्हणावं लागेल. पहा, तुम्ही कीर्तनाला येतात, कथेला येतात, उग शेजारीन चालली म्हणून चालले बाई मी पण, असं नसतं. उग तिने धरून आणलं म्हणून इथं बसायचं श्रवण करायचं, याला काहीच अर्थ राहत नाही. तुम्ही जर मनासहित आलात आणि इथं बसून जर थोडा विचार केलात, थोडं लक्षपूर्वक ऐकलात तर त्याला श्रवण म्हणा बाबा. तात्पर्य घ्यायचं झालं तर एखाद्याला विचारलं की बाबा तू आता संपूर्ण रामायण ऐकलंय, आता या रामायणातून गेले 8 दिवस झाला ऐकत आलास तर यातून काय तू तात्पर्य घेशील? त्याने किती सुंदर सांगितलं बघा. तो म्हणला एखाद्याची स्त्री कपटाने पळून आणायची त्याला द्यायचीच नाही. असं जर तुम्ही जर रामायण ऐकत असताल तर तुमच्या रामायणाचा ऐकून काय उपयोग आहे सांगा बरं. एखाद्याला विचारलं का रे बाबा तुझ्या गावात 8 दिवस सप्ताह होता आणि सुंदर असं महाभारत झालं, त्या सप्त्यामध्ये काय घेतला तू त्या महाभारतातून बोध? त्याने असं सांगितलं की एखाद्याचं राज्य इतका बळकवटीने म्हणजे हे घ्यायचं आणि किती मरणाचा जरी प्रसंग आला तरी त्याला ते राज्य परत द्यायचं नाही. हाच महाभारतातला बोध आहे का हो? हाच रामायणामधला बोध आहे का हो? तर अजिबात नाही. पहा, तुम्हाला जर म्हणजे असं तत्परज्ञान जर घ्यायचं असेल तर अवधानपूर्वक श्रवण होणे हे महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही कथा ऐकतात पण तुम्हाला त्यातलं कुठल्या गोष्टीचा सार घ्यायचा आहे हेच समजत नसेल तर त्या कथा ऐकण्याला काहीच तात्पर्य शिल्लक राहत नसते. बघा, तुम्हाला जर अवधान व्हायचं म्हणजे ऐकण्याचं जर 4 गोष्टी तुमच्या जर लक्षात आल्या ना, त्याचा पहिला गोष्ट अशी आहे बघा, तुमच्या गुरुवाक्यावर विश्वास असला पाहिजे. तुमची जी वृत्ती आहे ना तुमची निरहंकार वृत्ती असली पाहिजे. तुमचा जो विचार आहे ना, तुमचा जो मनावरती झालेला विचार असतो ना, तुमचा जो विचार तो मनविरंकार विचार असला पाहिजे. आणि तुम्ही ज्या कथेच्या ठिकाणी येऊन बसलात ना तुमच्या डोक्यामध्ये अजिबात म्हणजे तुमचं निश्चयमंती मन झालं पाहिजे. आपण कथेच्या ठिकाणी येऊन बसतो
पण आपल्या डोक्यात विचार चालू असतो, बाबा मी घराला कुलूपच लावून आले नाही. तुमच्या डोक्यात तेच असतं, कुत्र्याने भाकरीच्या टोपल्यात तोंड जर घातलं नसेल, इथं येऊन पण तुमचं घराकडे मन वळलेलं असतंय. म्हणजे एका ठिकाणी तुम्ही या मंडपात असून तुम्ही घराकडे तुमचं मन वळतंय, त्याच ठिकाणी पहा तुम्ही एकाग्रतेने जर चित्त करीत असताल ना, तर श्रोत्याच्या या ठिकाणी माऊलीने 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत बघा. एक, लय म्हणजे झोप. सगळ्यात पुण्यवानाचं काम आहे बघा मंडपात येऊन झोपणं. मंडपात काही लोक कीर्तन ऐकायला येतात, कथा ऐकायला येतात, मस्त झोपा काढतात. आणि ती काल महाराजांनी सांगितल्यासारखं झोप आधी येत नाही, तिची बारकी बहीण आधी येते, तिचं नाव डुलकी. डुकली काय असेल ते आधी ती डुकली येते ना, आपण डुकल्या घ्यायला लागतो. सगळ्यात पहिलं म्हणजे श्रवण करण्याचं जे असतं ना, त्याचं पहिलं कारण सांगितलंय लय. लय म्हणजे झोप. आणि दुसरं विक्षेप म्हणजे बघा कथेला कीर्तनाला आल्यानंतर बाया लय चव 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 करीत असतात बघा. होय ग सखू, होय ग ठकू, एवढी सोयाबीन झाली, तेवढी सोयाबीन झाली. म्हणजे त्या कथेमध्ये कीर्तनामध्ये केलेला जो विक्षेप असतो ना, तो सुद्धा सांगतात बघा. आणि तिसरा विक्षेप म्हणजे अक्ष आहे, तो कक्ष आहे. म्हणजे सर्वांग चित्त करून या ठिकाणी बसलं ना, तरच त्याला म्हणजे असं सर्व सुखाची प्राप्ती होत असते. आणि चौथा आहे रसस्वाद. म्हणजे तुम्ही रोज कीर्तन ऐकताय, रोज कथा ऐकताय, प्रवचन सुद्धा ऐकताय, पण त्याच्यातून तुम्हाला एक रसस्वाद घेता आला पाहिजे, तरच तुमच्या आमच्या जीवनाला सार्थक झालेलं समजायचं. बा श्रवणी ध्यानी अंतराय, लय विक्षेप कक्षाय, का रस साधू होय, हे 4ही पर्याय चुकवावे. माऊली सांगतात हे 4 गोष्टी जर चुकून तुम्ही या मंडपात आलात तर नक्कीच तुम्हाला सर्व सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. पहा, नाहीतर जे तुम्ही श्रवण करतात ना मंडपात येऊन, हे श्रवण माऊली दोषयुक्त आहे म्हणतात बरं का, मी नाही सांगत, माऊली सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये. तुम्ही या ठिकाणी आलायत, बसतायत, रोज कथा ऐकताय, पण ही कथा ऐकल्याने सुद्धा तुम्ही जर ते श्रवण करताय परंतु ते तुमचं लक्ष नसेल तर ते केलेलं श्रवण दोषयुक्त आहे बघा. ऐकून सुद्धा उपयोग नाही, त्याचं तुम्हाला पाप लागल, असं हे माऊली या ठिकाणी सांगतात. पोथीत श्रवण करताना काही श्रोते बाप्पा असं बसलेले असतात आपल्या पुढे, असं वाटतंय की बाबा किती लक्ष देऊन ऐकतोय, पण पाहायला गेलं ना तो त्याच्यात नेमकं मनोराज्यात रमून गेलेला असतो. पुढे काय चालूय हे त्याला सुद्धा माहीत नसतं, त्याच्या डोक्यात काही विचार असतात हे सुद्धा माहीत नसतं. पहा, या ठिकाणी तुकोबरायाने उत्कृष्ट असा दृष्टांत सांगितलाय. पहा, देखोनी पुराणाकाची दाढी, रडे स्पुंद नाक ओढी, आणि 2 शिंगे 4 पायी, खुणी दावी म्हणे होय. पहा, एक सुंदर असा दृष्टांत सांगतो आणि पुढे जातो. एका गावामध्ये एक गृहस्थ असतो बघा, आणि त्या गृहस्थाने एक बोकड सांभाळलेला असतो. सुंदर असा तो बोकड सांभाळलेला असतो, त्याचं त्या बोकडावरती खूप प्रेम असतं. त्याला वेळेवरती तो चारा पाणी सगळं करायचा. आणि चारा पाणी करत असताना एक दिवशी आता आपण पाहतोय बघा, लंपीसारखे आजार या जनावरावरती येतात आता, आणि त्या आजारातून ते जनावर काही सावरू शकत नाही. तसं त्या गावात सुद्धा त्या रोगाचा विळाखा येतो, आणि विळाखा आल्यानंतर या गृहस्थाच्या बोकडाला सुद्धा तो आजार होतो. आणि आजार झाल्यानंतर त्याचं ते बोकड पाणी प्यायचं विसरतं, जेवायचं विसरतं, काहीच म्हणजे ते करू लागत नाही, खात नाही, पित नाही. आणि असं करता करता शेवटी त्या बोकडाचा मृत्यू होतो बघा. आणि मृत्यू झाल्यानंतर मग त्याने त्या बोकडावरती खूप प्रेम दिलेलं असतं, खूप माया लावलेली असते. मग त्याचं लक्ष कुठल्याच गोष्टीत लागत नाही. वारंवार त्याला असं वाटतं की हे बोकड असतं तर आज किती चांगलं झालं असतं. मग शेजारी शिवालय म्हणजे भगवान शिवाचं मंदिर होतं, म्हणून तो आपलं एकत्र मन चित्त लागावं म्हणून त्या मंदिरात जातो. आणि मंदिरात गेल्यानंतर त्या मंदिरात सुंदर असं शिवमहापुराण कथा सुरू असते. आणि आता ते पुराणिक बुवा वयोवृद्ध असल्याने त्याला जाडी दटा भरपूर वाढलेल्या असतात, आणि ते सुंदर अशी ती पुराणिक बुवा कथा सांगत असतात. मग हा गृहस्थ त्या ठिकाणी जाऊन बसतो, आणि बसल्यानंतर ऐकू लागतो कथा. आणि ऐकत ऐकत त्या पुराणिक बुवाकडे त्या गृहस्थाचं लक्ष जातं. आणि लक्ष गेल्यानंतर त्या पुराणिक बुवाची तो दाढी बघतो, आणि दाढी बघून ह्याला ह्याच्या बोकडाच्या दाढीची आठवण होते. पुढे पुराणिक बुवा सांगू लागतात की या जगात ब्रह्म आणि माया अशी 2 मुख्य तत्वे आहेत बघा, म्हणून असा हातवरी करतात पुराणिक बुवा. असा हातवरी केल्याबद्दल त्याला त्याच्या 2 बोकडाच्या शिंगाची आठवण होते.
मग तर तो जास्तच हुंदके देऊ 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 रडायला लागतो. पुराणिक बुवा असं कथा सोडून त्याच्याकडे बघू लागतात. अरे बाबा, एवढं मननपूर्वक श्रवण करतोय, एवढं ऐकतोय, एकत्र लक्ष देऊन चक्कर रडतोय कथेत माझ्या. त्यानंतर पुराणिक बुवा पुढे सांगायला सुरुवात करतात. पुराणिक बुवा पुढे म्हणतात, या ब्रह्म आणि माया ह्याचा संपूर्ण जो लक्ष भाग आहे ना, तो 4 वेदात आलेला आहे. म्हणून पुराणिक बुवा काय करतात, असे 4 बोटवरी करतात. आणि पुराणिक बुवाने 4 बोटवरी केल्या केल्या त्याला त्याच्या बोकडाच्या 4 पायाची आठवण होते. आणि मग तर त्याला जास्तच रडू यायला सुरुवात होतं. म्हणतात पुराणिक बाबा, काय या बघ, एवढं यांनी कुठून एवढं साधना प्राप्त केली आहे, ह्याला एवढं कथा रडू रडू ऐकतोय. मग कथा संपते आणि पुराणिक बुवा त्याच्याकडे जातात. म्हणतात बाबा, अरे एवढं तू आत्मचिंतनेने कथा ऐकलीस, एवढी सुंदर कथा ऐकलीस, अरे एवढी साधना कुठं केलीस बाबा तू? मी एवढी कथा ऐकून एवढं सांगून सुद्धा मला एवढं माहिती नाही अरे. पण तू एवढी कथा ऐकलीस, काय झालीस? तेव्हा तू गृहस्थ आहे ना, त्या पुराणिक बुवाला सांगू लागतो. म्हणतो बुवा, तुमची जी दाढी हलत होती ना कथा सांगताना, तुमच्या दाढीला पाहून मला माझ्या बोकडाच्या दाढीची आठवण झाली. जेव्हा तुम्ही 2 बोटे वरी केली ना, तेव्हा मला 2 बोटाच्या म्हणजे माझ्या 2 बोकडाच्या त्या शिंगाची आठवण झाली. आणि तुम्ही जेव्हा 4 बोट वरी केली ना, तेव्हा मला माझ्या बोकडाच्या 4 पायाची आठवण झाली. हे ऐकून पुराणिक बुवा शांतच बसले. म्हणजे काय उपयोग आहे? एखाद्या कथा करणाऱ्याला, कीर्तन करणाऱ्याला वाटतं आपलं किती लक्ष देऊन पुढचे माणसं ऐकतात, पण त्यांच्या डोक्यात दुसरंच चालू असते. अजिबात सांगणारा सांगतोय काय, ऐकणारा ऐकतोय काय, सांगणाऱ्याचं सांगणाऱ्याकडे लक्ष नाही आणि त्याच्या डोक्यात दुसरंच चालू आहे. पहा, इतका सुंदर दृष्टांत या ठिकाणी तुकोबारायांनी सांगितलाय. पहा, म्हणून चिंतन हे विषय महत्वाचे नाहीत, परंतु तुम्ही श्रवण किती केलंय हे महत्वाचे. पहा, जर तुम्ही श्रवण करीत असताना म्हणजे लक्षपूर्वक अवधान जर लक्षपूर्वक देत नसलात, तर तुमच्या अंतःकरणातील ज्या गोष्टीतनं म्हणजे एखादा समजा आता पहा, जेवढा आरसा त्याची प्रतिमा किती सुंदर असते. पहा, जसा आरसा जसा स्वच्छ आहे ना, तसंच ज्या वस्तूचं प्रतिबिंब आहे ना, ते यथासांग दिसू लागतं. त्याचप्रमाणे श्रवण होण्याकरिता तुम्ही एखाद्या आरशाची जशी स्वच्छ प्रतिमा आहे ना, तसं श्रवण करताना बसा, जेणेकरून तुमची प्रतिमा त्या आरशावर पडली रे पडली की मनात बसलीच पाहिजे, असं ज्ञानोबा या ठिकाणी सांगतात. पहा, आता तरी अवधाने ऐकले दिजे या प्रस्तुत पदाचा आपण विचार केलेला आहे. आता आपण पुढच्या पदाचा विचार करू, म्हणजे सर्व सुखाशी प्राप्त होईजे. आता तुम्हा आम्हाला आयुष्यात काय पाहिजे हो? बोला, बोलत चला, काय पाहिजे? सुख पाहिजे. तुम्हा आम्हाला आयुष्यात एकाच गोष्टीची कमी आहे, सुखाची कमी आहे. पहा, सुंदर असा दृष्टांत सांगतो बघा. एक गृहस्थ रस्त्याने चाललेला असतो आणि रस्त्याने चालल्यानंतर त्याच्या थोडे एक जण पुढून सायकल घेऊन जातो. त्याच्या मनामध्ये विचार येतो बघा की माझ्याकडे जर आज सायकल असते ना, किती बरं झालं असतो. मग काय होतं, सायकलीच्या पुढून एक मोटरसायकलवाला जातो आणि मोटरसायकलीवाला गेल्याबद्दल लगेच त्या सायकलीवाल्याच्या सुद्धा मनात येतं की माझ्याकडे जर मोटरसायकल असते ना, किती बरं झाला असतो. आणि मोटरसायकलवाला चाललाच असतो, तेवढ्यात त्याच्या पुढून एक 4 व्हीलरवाला जातो आणि मोटरसायकलीवाल्याच्या सुद्धा मनात विचार येतो माझ्याकडे जर 4 व्हीलर असती तर किती बरं झालं असतं. 4 व्हीलरवाला चाललाच असतो, नेमकं त्याच्यावरून एक हेलिकॉप्टर जातं आणि हेलिकॉप्टर गेल्याबरोबर तो विचार करतो माझ्याकडे जर हेलिकॉप्टर असतं तर किती बरं झालं असतं. आणि नेमकं हेलिकॉप्टरवाला पण चालला असतो आणि त्याच्यावरून एक विमान जातं आणि विमान गेल्याबरोबर तो म्हणतो माझ्याकडे जर विमान असतं तर किती बरं झालं असतं. प्रत्येकाला सर्व सुखाचं पडलेलंच असतं, परंतु पहा आता याचा उलट कसा होतो. ते काय होतं, म्हणजे असं ढग यायला सुरुवात होते आणि ते विमान क्रॅश होतं आणि ते विमान क्रॅश झालं की ते वरून खाली पडतं. मग ते हेलिकॉप्टरवाला काय म्हणतो, बरं आहे बाबा, मी ज्या ठिकाणी त्या ठिकाणीच बरं आहे. आज जर मी विमानात बसलो असतो तर मी मेलो असतो, माझं सुद्धा विमान क्रॅश झालं असतो आणि मी खाली पडलो असतो. आणि पुढे चालून असं होतंय, पाऊस यायला सुरुवात होते. पाऊस यायला सुरुवात झाल्याबद्दल ते हेलिकॉप्टर फिरायचं असते ना, ते हेलिकॉप्टरच फिरायचं बंद पडतंय. लगेच 4 व्हीलरवाल्याला विचार येतो, बरं झालं बाबा आपल्याकडे हेलिकॉप्टर नाही का, कारण ते हेलिकॉप्टर खाली पडतं पाऊस चालू असल्यामुळे आणि तो मरण पावतो. मरण पावलं म्हणून 4 व्हीलरवाला म्हणतो बरं झालं बाबा आपण आहेत त्या ठिकाणी बरं आहे. आणि पुढे तो ड्रायव्हिंग करत असतो ना 4 व्हीलरवाला, त्या हेलिकॉप्टरकडे बघत, तो हेलिकॉप्टरकडे बघत ड्रायव्हिंग करत असतो आणि म्हणून ह्याचा होतो ॲक्सिडेंट.
आणि तिथून टू व्हीलरवाला चाललेला असतो आणि चाललेला असल्यामुळे तू काय म्हणतो, बरं आहे बाबा माझ्याकडे जर फोर व्हीलर असती तर आता माझा सुद्धा ॲक्सिडेंट झाला असतो. आणि ॲक्सिडेंट झालेला असतो, नेमकं ह्याचं लक्ष ह्या फोर व्हीलरवाल्याकडे असते आणि पुढे आलेला असतो खड्डा आणि नेमकं हा टू व्हीलरवाला सुद्धा त्याच खड्ड्यात जाऊन पडतो. आणि टू व्हीलरवाला खड्ड्यात जाऊन पडला की सायकलवाला काय म्हणतोय, बरं आहे बाबा मी सायकलवरच येते, माझ्याकडे जर फोर व्हीलर असती तर मी आज खड्ड्यात पडलो असतो. आणि नेमकं त्याच ठिकाणी सायकलवाल्याची जी सायकल असते ना ती थोडी पुढे गेली की ती होती पंक्चर. आणि पंक्चर झाल्याबद्दल तो म्हणतो, जो चलत चाललेला असतो ना तो म्हणतो, बरं आहे बाबा मी एकटा चलत चाललोय, नाहीतर मला सुद्धा सायकल पंक्चर झाली म्हणून ढकलत न्यावं लागलं असतं. म्हणजे मला सांगा बरं, सर्व सुखाची प्राप्ती आहे का हो? तुम्ही चलत चालल्यापासून पार कुठपर्यंत बसलो आपण, विमानापर्यंत बसलो, मग आहे का सर्व सुखाची प्राप्ती? नाहीच ना. म्हणजे माणसाला या आयुष्यात कितीही मिळू द्या अजिबात समाधान नाहीये. समाधान आहे का हो? अजिबात नाहीयेच. भेटत जाऊ. म्हणजे आता बघा कसं असतं, एका ठिकाणी एक कीर्तनाला महाराज येतात आणि महाराज आल्यानंतर म्हणजे मी सांगतोय काय की आम्हाला जर संसारातली तर आशा झाली ना, तुमची आशा वाढत जाते वाढत जाते वाढतच जाते. मग एका ठिकाणी गावात कीर्तनकार आलेले असतात आणि कीर्तनकार आल्यानंतर त्या ग्रहस्थाच्या दारात खडी पडलेली असते आणि ती खडी पडलेली असल्यामुळे मग कीर्तनकार त्याला काय म्हणतात की बाबा पाय टोचतात, मग खडी उचलून टाकली पाहिजे. तो म्हणतो मी का उचलव बाबा खडी? मग कीर्तनकार त्याला सांगतात जेवढे खडे तेवढे हिरे. मग तो म्हणतो खरंच काय बाबा देताल काय हिरे? तो म्हणतो उचलून तर बघ 100% तुला देतोच. मग तो ते खडे उचलायला लागतो. पहिलं काय आणतो तो घरातून एक तांब्या आणतो. म्हणतो आता ह्या तांब्यात उचलतो, नाही नाही बाबा तांब्या बरंच हिरे भेटतील. तांब्या सोडतो, पुढे तो एक घमेला आणतो आणि त्या घमेल्या बरं ते खडे उचलतो. परत त्याच्या मनात विचार देतो, नाही नाही बाबा घमेल्या बरंच हिरे भेटतील. तो घमेला बाजूला सोडतो, तो मोठा एक ड्रम आणतो, म्हणतो मी ड्रम भरून खडे वेचा करतो म्हणजे आपल्याला अजून हिरे भेटतील. परत त्याच्या मनात विचार होतो, अरे ड्रम भरून आपलं भागणार नाही, अजून ट्रायलीज घेऊन येतो. ट्रायली वर तो खडे भरायला लागतो. तात्पर्य असंय, महाराज येतात, कीर्तन होतंय, महाराज कीर्तन करून निघून जात आहे तरी तो खडेच वेचतोय. का सांगायचं कारण काय, तुम्हाला जर या म्हणजे संसारातल्या अपेक्षा म्हणजे झाली ना सुरुवात व्हायला, ती अपेक्षा कधीच संपत नाही आणि तुम्हाला सर्व सुखाची प्राप्ती कधीच होत नाही. तुमची अपेक्षा अजून वाढत जाते अजून वाढत जाते आणि ती संपतच नाही. शेवटी बघा माणूस एवढं आयुष्यात धन 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 करतो, शेवटी मेलं तरी माणसाच्या पुढे निधन लावा लागतं. बघा किती माणसाचं अवघड आहे. शेवटपर्यंत माणूस एकच गोष्टीसाठी धन 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 एवढंच करत असतो. पहा आपण बघा एखाद्याने गाडी जरी घेतली ना की आपल्या पोटात दुखू लागतं. बघा त्याच्याकडे गाडी आहे आणि आपल्याकडे गाडीच नाही. आणि शेवटी माणूस असा करतो का नाही, काही होऊ दे गाडीच घेणार मी, आणि त्या गाडीसाठी घरात भांडणं होऊ लागतात. बघा आणि गाडीसाठी भांडणं, हा EMI देतो, व्याजाने पैसे काढतो, ऋण काढून माणसं सण करतात. बघा किती नवल म्हणतात हो. आजच्या गोष्टीचा विचार करत नाहीत माणसं, काय होईल ते गाडीच माणसं घेतात. आणि शेवटी ते अशी वेळ येते ना, ती गाडी सुद्धा आज पुण्यासारख्या ठिकाणी असेल मुंबईसारख्या ठिकाणी असून माणसं गाडी सुद्धा भाड्याने लावतात हो. पण माणसाला समजत नाही की किती फक्त का तर शेजाऱ्याने घेतलंय म्हणून आपण अट्टहास करायचा आहे, का तर गाडीच घ्यायची कारण त्याने घेतली म्हणून आपण घेतली. म्हणजे तुम्हाला सर्व सुखाची प्राप्तीच नाही, तुम्हाला समाधानच नाही, तर तुम्ही नुसतं श्रवण करून सुद्धा काही तुमच्या आयुष्यात फरक पडणार नाही. पहा म्हणून आता दुसरं बघा, माऊली या ठिकाणी सांगतात बघा, आम्ही सत्यनारायण करतो. बघा करतो का नाही सत्यनारायण? कशामुळे करतो? कारण जे सत्यनारायणाचं फल सांगितलेलं आहे ना, एकदम सुंदर असं गोड फल सांगितलेलं आहे. त्या सत्यनारायण केल्यानंतर तुम्हाला त्या सत्यनारायणची कथा माहीतच असेल, तुम्ही सगळे ऐकतात. आठपाट नगर होतं, नगरात एक राजा, सगळं तुम्हाला माहितीच आहे, सांगायची काही गरज नाही. तसं त्या सत्यनारायणाची तुम्ही सत्यनारायण केल्यानंतर तसे फलप्राप्ती होते ना, तसं ती फलप्राप्ती किती गोड सांगितलेली असते हो. त्या काकांनी, ब्राह्मण काकांनी सुंदर अशी ती फलप्राप्ती सांगितलेली असते. म्हणून आपण त्या गोष्टीमध्ये रममान होतो आणि त्याच्याकडे आपल्याला एखाद्याने चांगलं सांगितलं बाबा की आपण त्या गोष्टीकडे जातो. आपल्याला समजत नाही की आपण करतोय काय, का तर त्यांनी सांगितलंय, निश्चितच सुंदर फलप्राप्ती असेल म्हणून आपण त्याच्याकडे वळलं जातो. म्हणून आता या अवधानाचं जर एक उत्कृष्ट म्हणजे सत्यनारायणाचं सुद्धा फल सांगितलेलं आहे. का
तर त्यातून तुम्हाला एक सर्व सुखाची प्राप्तीच होते किंवा तुम्ही जर सर्व सुखांची म्हणजे आता सत्यनारायण काय करतो आपण की आपण सुख लाभावं म्हणून आपल्याला थोडं म्हणूनच ते त्या सत्यनारायणचे करतो ना। पहा ज्ञानेश्वर महाराजांनी जर सुखाच्या ऐवजी नुसता सुख जर शब्द जर वापरला असता किंवा योजीला असता ना तर ते एक सात्विक एक राजस आणि तमस या सुखावर केलेली असता। माऊली 18व्या अध्यायात सांगतात बघा अर्जुनाला सुख हे 3 प्रकारचे किती 3 प्रकारचे। मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा असं सांगतात की ते मुळात पाहणं ऐकणं आणि बोलणं हे 3 प्रकारचं सुख आहे बघा। आता एखाद्याकडे जर असलं ना त्या गाडीचं सुख त्यालाच माहिती आहे बघा कसं असतं ते। त्या गाडीत डिझेल टाकायला पैसा जातच ना ते त्याच्या जीवाला माहीत असतं त्याला म्हणा ते असण्याचं सुख। दुसरं सुख काय पहा दुसरं सुख म्हणजे पाहण्याचं सुख कसं आहे नुसतं आपल्याला म्हणायचं लांबून दिसलं रे बाबा दिसलं हे आपल्याच जीवाची गाडी असं समजा। आणि तिसरं सुख आहे असणं दिसणं पाहणं आणि असणं ह्या 3 गोष्टी अशा सांगितल्यात बघा। असणं म्हणजे ज्याला आता मी सांगितल्याप्रमाणे ज्याची त्याला आपापल्या भोग समजतच असतात त्या ठिकाणी सर्व सुख फक्त एवढाच फरक आहे म्हणजे सुख आता आपल्या समजा गावात एक नळाची टाकी आहे समजा आणि त्या टाकीतून जे आपल्या गावात पाणी येते ना ते विविध प्रकारून येते पण साठा त्याचा एकच आहे फक्त भिन्न भिन्न प्रकारातून जर जे पाणी गावात आलंय ना त्याला भिन्न भिन्न प्रकारचे सुख म्हणा। आता भगवंताने जे दिलंय ना त्याच्या ऐश्वर्याप्रमाणेच दिलंय बरं का। आता एखाद्याकडं मोठी गाडी असेल आपल्याकडे 2 व्हीलर असेल ते सुखच आहे एक प्रकारचं पण माणसाला सर्व सुखाची प्राप्ती होतच नाही का 4 व्हीलर आणि 2 व्हीलर याच्यातच माणूस फरक करत बसतो। सुख एकच आहे फक्त भगवंताने त्याला वाटा करून दिलेल्या आहेत म्हणजे वाटा आता टाकीतून पाणी येतंय आपल्या प्रत्येकाच्या घरी नळ आहे तुमच्या नळाला सारखंच पाणी येतंय ह्यांच्या नळाला सारखंच पाणी येतंय परंतु कसं आहे भिन्न भिन्न वाट आहेत त्याला सुख तरी एकच पत्रात पडतंय का नाही परंतु आपल्याला ते समजत नाही। तसं पहा सर्वांच्या म्हणजे आत्मसुखाचं जर तुम्हाला घ्यायचं असेल ना सुख प्राप्त करून तर सर्व विषयाचं सुख म्हणजे माऊली सांगतात पहा मी आता सांगितल्याप्रमाणे तलावातलं पाणी असो किंवा टाकीतलं पाणी असो येण्याचा मार्ग एकच आहे ते भिन्न भिन्न मार्गाने असो किंवा कसं असो पण ते सर्व सुखाचं आहे। तसं या जीवनात तुम्ही जर सर्व सुखाचं जर सेवन केलं ना त्याची हानी ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी सांगतात। पहा एखादं समजा आता बोलतात बघा गंगोदक जरी झाले तरी मध्यभंड आले ते घ्यावे का काही गेले विचारे पहा। बघा आता तुम्हाला सांगितलं एखाद्याने एखाद्या ग्लासात दारू पिली आहे आणि त्याच ग्लासात तुम्हाला गंगेचं पाणी आणून दिलं तर पिताला का हो नाही का नाही अजिबात नाही का नाही। एखादा उगं ग्लासात दारू पिन आणि त्याच्यात ग्लासात उगं गंगेचं पाणी आणून दिलं त्याला म्हणलं पी का तर गंगेचं पाणी अरे तीर्थ आहे ना पण त्याच्या आधी काय झालंय त्याच्यामध्ये मद्य प्राशन केलंय आणि तसं म्हणजे जे बचननागार असतं ना त्या बचननागाचं विष पहिल्यांदा आपल्याला खायला गोड लागतं बरं का आणि शेवटी ते मारक असतं। तसंच तुम्हा आम्हाला ठरल्याप्रमाणे म्हणजे जे सर्व सुख आरंभी गोड लागल बघा शेवटी ते दुःखदायक असल्याशिवाय ठरणार म्हणजे तुमच्या आयुष्यात दुःखदायक ठरणार। परिणामे विष महुरू परी मरुणू अंतू खरे तैसे आधीजी गोजरे अंत करू। पहा वास्तविक पाहता मनुष्याला ज्यावेळेस विषय आणि इंद्रिय यांचा संयोग झालेला असतो ना त्या जीवाला प्राप्त होण्याकरिता जो आनंद मिळत असतो ना तो आनंद लेश असतो असं या ठिकाणी उपनिषदकार सांगतात बघा। तुम्हाला जर एखाद्या छोट्या छोट्या गोष्टीत जरी आनंद घ्यायची सवय लागली ना तुमच्यासारखा सुखी या पृथ्वी तलावर कोणी सुद्धा नाही बघा। प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आनंदच मिळला पाहिजे पण तुम्ही ना जास्त गोष्टीची अपेक्षा केली ना तुमचा आनंद जो आहे ना तो भंग पावत असतो। म्हणून ठेविले आनंदे तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान। म्हणून तुम्ही ज्या गोष्टीत आपलं समाधान लपलंय ना त्याच गोष्टीत तुमचं समाधान पाहायला शिका बघायला शिका। जास्त गोष्टीची अपेक्षा करू नका। तुम्ही जर जास्त गोष्टीची अपेक्षा केली ना तुमचं तेवढं सुद्धा सुख आयुष्यातलं निघून जाईल बघा। या ठिकाणी ज्ञानोबा असं सांगतात विषयात आनंद देण्याची स्वतंत्र शक्ती मुळीच नाही परंतु शक्ती जर एक वेगळा विषय जर तुम्हाला आनंद देत असेल ना तर त्या आनंद प्राप्त होणाऱ्याला काहीच महत्व नाही बघा असे या ठिकाणी ज्ञानोबा सांगतात। जीवाला आत्मा आनंदरूप याचं ज्ञान नसल्यामुळे त्यात विषयाची इच्छा प्राप्त होत असते। पहा आता मी सांगितलं बघा तुम्हाला तसं की बाबा एखादा
कीर्तनकार असो किंवा मी ती विमानाचं दिलेला दृष्टांत असेल, तुमची इच्छा संसारात वाढत जाते वाढत जाते वाढत जाते, ती कधीच नष्ट होत नाही. शेवटी तुम्ही त्या स्मशानभूमीपर्यंत जरी गेलात ना, तिथं सुद्धा तुमची इच्छा संपत नाही. पहा, शेवटी तुमच्या काय असेल ती 12वा असेल किंवा 13वा असेल, तुमच्या त्या पितृपिंडदानाला कावळा सुद्धा शिवत नाही. किंवा किती अवघड आहे. का तुम्ही जाऊन बघा म्हणतात, काहीतरी बोला, त्यांचं महाग राहील असेल काहीतरी. किती अवघड आहे आबा. असं म्हणल्यानंतर आपण म्हणजे मेल्यावर सुद्धा आपलं महाग राहतच किंवा काही ना काही. अवघड आहे. काल महाराजांनी कीर्तनात सुंदर सांगितलं बघा. एक कारखान्याचा चेअरमन होता ना, त्या चेअरमनाला 400 एकर जमीन होती आणि जमीन असताना त्याचा अचानक मृत्यू होतो आणि मृत्यू झाल्यानंतर त्याचा 400 एकर ऊस असतो. सगळेजण बहीण भाऊ आत्या सगळेजण जाऊन येतात त्या पिंडदानापुढे. सगळे बोलू बोलू येतात की बाबा नाना तात्या असं आम्ही करतो. तरीही कावळा येत नाही अजिबात. आणि शेवटी जो त्या कारखान्याचा संचालक असतो ना, तो येतो आणि आल्यानंतर म्हणतो, नाना काळजी करू नका, तुमचा 400 एकर ऊस उद्याच कारखान्यात नेतो. त्याला तिथलं उठू सुद्धा येत नाही. पटापटा 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 कावळे येऊन लगेच करतात. म्हणजे किती अवघड आहे. माणूस मेलाय पण त्याची महाग इच्छाच राहिली किंवा म्हणजे मरून सुद्धा महाग राहण्याची इच्छा आहे म्हणल्यानंतर सर्व सुखाची प्राप्ती का हो मरून सुद्धा. तुम्ही आम्ही काय सोबत घेऊन जाणार आहेत. पहा, एका सुफी संताचं वाक्य आहे बघा, मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, लेकिन जिंदगी का सारा वक्त निकल गया कागज के टुकड़े कमाने के लिए. क्या करोगे इतना कमा कर, न कफन में जेब है न कब्र में अलमारी, ये मौत के फरिश्ते है रिश्वत भी नहीं लेते. पहा, तुम्ही एवढं आयुष्यात आलात ना जन्माला, तर ते तुमचं आयुष्य आहे ना कुणाच्या तरी कामाला आलं पाहिजे, कुणाच्या तरी आयुष्य सार्थकी आलं पाहिजे, तर तुमच्या आयुष्याला किंमत आहे बघा. नाहीतर तुम्ही एवढं आयुष्यात येऊन एवढं कमवता, एवढं कमवून मिरवता, काय किंमत आहे हो त्या कमविण्याला मिरवण्याला सांगा बरं. तुम्ही जर या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 100 रुपयाची सुद्धा पावती फाडत नसाल तर काय उपयोग आहे का हो. म्हणून तुम्हाला सांगतो बघा, या देहरूपी जन्माला आलात ना तुम्ही, तर दान धर्म सतकर्म करत चला, तर तुम्हाला थोडी तरी नकळत कुठं ना कुठं सर्व सुखाची प्राप्ती सुद्धा झालेली राहणार नाही. या ठिकाणी सुद्धा ज्ञानोबा सुंदर सांगतात. पहा, तुम्हाला सर्व सुखाची प्राप्ती कशातून होत असेल ना, ते काम तुम्ही अवश्य करा बघा. पहा, सुंदर असं सांगतात, तुम्ही विषयाप्राप्तीची खटपट रात्रंदिवस करत असतात. पहा, तुम्ही मोप सुंदर असा झोपायला 1.5 नाही 2 नाही 5-5 लाखाचे बेड घेता हो, पण संध्याकाळी त्या 5 लाखाच्या बेडवर झोपल्यानंतर तुम्हाला झोप येईल का हो. अजिबात नाही. तुम्ही सगळं विकत घेताल हो, पण तुम्हाला सुख विकत घेता येईल का बा. अजिबात नाही. सर्व सुखाची प्राप्ती आणि सुख विकत घेणं दादा एवढं सोपं नसतं. ते विषयाकडूनच सुख आपल्याला प्राप्त होत असतं. त्यासाठी माऊली सांगतात, पहा, जे आत्मज्ञानाचे ज्ञान हे युगपर म्हणजे जीवाला विषयाप्राप्तीने आनंद होत असे वाटले असते ना, वास्तविक पाहता आनंद हा आपल्या आत्म्याचाच आहे. मी म्हणलं ना आता तुम्हाला तसंच आहे. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या आत्म्याचा आनंद वाटत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला अजिबात सर्व सुखाची प्राप्ती होणार नाही. तेच आजच्या ओवीतून ज्ञानोबा तुम्हाला आम्हाला सांगतात. पहा, जर विषयाप्राप्तीने तुम्हाला आनंद झाला असं वाटलं असलं ना, तर तो अल्पजन्य विनाशी आहे. असा याउलट त्याला आत्मानंद म्हणा, स्वातंत्र्य म्हणा, अमर्याद म्हणा, शाश्वत असा तो आहे बघा. आत्म्याच्या ठिकाणी विपुल आनंद, जसं आत्म्याला आस्वा, तुमच्या ज्या ब्रह्माला भूमा म्हणा, आणि भूमा म्हणजे सर्व सुख म्हणा. आणि या ठिकाणी उत्कृष्ट अशी तात्पर्य बघा या ठिकाणी सांगतात, सर्व सुख म्हणजे ब्रह्मसुख म्हणा. आणि जे होय की जे प्राप्त झालेले सुख असता, बाकी आपल्याला काहीच प्राप्त करून घ्यायचं नाही, त्यालाच माऊली म्हणतात साकाष्टा सापरांगती. म्हणजेच तया या प्रती काही निपजन येथे नाही, म्हणून पाही परमसिद्धी. म्हणजे जे सर्व सुख आहे ना, म्हणजे सर्व परमार्थाचे जे सुख आहे ना, ते सर्व सुख म्हणजे परमार्थाचे सुख म्हणजे परमात्मावाचक या ठिकाणी शब्द आहे बघा. सर्व शैव शिवस्थाणू विष्णू सहस्रनाम. म्हणून ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणतात, तुम्हा आम्हाला सर्व सुखाची जर प्राप्ती करायची असेल किंवा आत्मसुखाची जर प्राप्ती करायची असेल, तर सगळ्यात अगोदर तुम्हाला ब्रह्मसुखाची प्राप्ती झाली पाहिजे. आणि ब्रह्मसुखाची प्राप्ती करायची म्हणजे परमात्माची आधी प्राप्ती करून घ्यायची आहे. आणि परमार्थाची प्राप्ती करून घेतली की नक्कीच तुम्ही
या सुखासाठी पात्र झाल्याशिवाय राहणार नाहीत. मग तुम्ही जे मनासहित केलेलं श्रवण असेल ना, ते नक्कीच तुम्हाला सर्व सुखाची प्राप्ती करून देईल. आणि सर्व सुखाची प्राप्ती झाली की समजून गा तुम्हाला मोक्ष मिळला. असं आजच्या या प्रस्तुत ओवीतून ज्ञानोबाराय तुम्हा आम्हाला सांगतात. शेवटी जाता जाता एवढंच सांगेल बघा, आयुष्यात या जन्माला आल्याला नंतर गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घाला. आणि पवित्र अशी तुळशीची माळ घातल्यानंतर कमीत कमी अन्नदान करा. जे तुम्हाला वाटत असेल, म्हणजे दानाचे प्रकार आज भरपूर आहेत बघा. दानाचं महत्व एवढं सांगितलेलं ना, भरपूर असं महत्व दानाचं सांगितलेलं आहे. आणि ते केलेलं दान आयुष्यात तुम्हाला कुठेच कमी पडणार नाही बरं का. आपण माणूस मोप म्हणतो, काय द्यायचंय त्या सप्त्याला, गावात 3-3 सप्ते होते. तुम्ही एकदा देऊन तर बघा, भगवान परमात्मा नकळत तुमच्यावर आशीर्वाद देईल. आणि त्या दानाचं महत्व तुम्हाला नकळत मिळल्याशिवाय राहणार नाही. पहा, गळ्यामध्ये सुंदर अशी पवित्र तुळशीची माळ घाला. आईवडिलाची सुंदर अशी सेवा करा. आणि सकाळी उठल्याबरोबर तुळशीला पाणी घालायला मात्र विसरू नका. ज्या प्रकारे ठरल्याप्रमाणे जशी मला ज्ञानोबरायांनी बुद्धी दिली, समोर माझी मातोश्री बसलेली आहे, काकू बसलेले आहेत, पांडुरंग महाराज आहेत, बाप्पा आहेत. जशी मला माझ्या ज्ञानोबरायांनी बुद्धी घातली, जशी मला माझ्या गुरुवर रामचंद्र आबा असतील, प्रकाश महाराज असतील, त्यांनी मला जशी बुद्धी दिली, जे चुकीचे शब्द असतील ते माझे दोष समजा आणि जे बरोबर असतील ते तुमचे आशीर्वाद बसलेलेचे. एवढी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेली ववी तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि या ठिकाणी या प्रवचन रूपी सेवेकरिता आजच्या घेतलेली ववी तरी अवधान ऐकले दीजे, मग सर्व सुखाशी प्राप्त होईजे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघडाई का. या ठिकाणी या ववीतून ज्ञानोबराय तुम्हा आम्हाला सर्व सुखाची, म्हणजे सर्व सुख तुम्हाला कसं प्राप्त होईल हे आजच्या ठिकाणी सांगितलेलं आहे. या ठिकाणी मी थांबतो. जसं ज्ञानोबरायांनी मला बोलण्याची ताकद दिली तसं मी ती सेवा तुमच्या सर्व गावकऱ्याच्या चरणी अर्पण करतो. आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो आणि थांबतो. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आता विश्वात्मके देवे येणे वागण्या तो शावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. नखळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती पडो, भूतास परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्व सधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मान्याळी. अनवर्त भूमंडळी भेटतो भूता, चला कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेचे आलांछन, मार्तंड देता पहिन. हे सर्व सुखी पूर्ण होणी तिन्ही लोकी. बजिजो आदिपुरुष अखंडित, आणि ग्रंथो विजये विशेषी लोके. दृष्टादृष्ट विजय आवेजे, एथमने विश्वेश्वराव. आवईल दान पसाव, येणे ज्ञान देव सुख्या झाला. येणे ज्ञान देव सुख्या झाला. पहा, या ठिकाणी बाप्पा बसले होते. बाप्पा म्हणले मला आवर्जून तुझं प्रवचन ऐकायला यायचंय बरं का. माझी एवढी ताकदही नाही, पण मी हिंमत केली बोलायची. एकतर 8 दिवस झाले गेले, पळापळ सुरू आहे, त्याच्यामध्ये बाप्पा अभ्यास नव्हता बरं का, म्हणून थोडा बोलण्याचा प्रयत्न केला. पण काय म्हणलं, एकतर पहिलीच प्रवचन रूपी सेवा आपल्या गावातली, तुम्ही थोडं मला प्रोत्साहन दिलं की बाबा बोल. मग आता कसं असते, बघून का असं ना, पण थोडं स्टेज करायचं आलं की अजून मग पुढच्या वर्षी थोडं बिन बघता बोललं, अजून काहीतरी ॲड करण. कारण काय झालं बघा, एवढी गडबड झाली, प्रवचन मला बघायला सुद्धा वेळ भेटला नाही बघा. केला होता प्रयत्न मी बोलायचा 2-3 दिवस, पण कसं झालं, काही चुकतंय का, काही राहतंय का मागं, बोलण्याच्या
अनावधानाने थोडं मागं पुढे माझं काही झालं असेल त्याबद्दल क्षमा मागतो. तुमच्यासारखे विद्वान श्रोते माझ्या पुढे आहेत. एकतर तुमचं दडपण माझ्यावर होतं की समोर एवढे ऐकणारी विद्वान माणसं आहेत, मी बोलू कसं. पण पहिल्यांदा माऊलीच्या आशीर्वादाने तुमच्यासारख्या वडीलधाऱ्या माणसाच्या, माझी मातोश्री पुढे, आमच्या काकू पुढे, ताई पुढे, सर्वांच्या वहिनीसुद्धा आमच्या पुढे, सर्वांच्या आशीर्वादाने सुंदर अशी सेवा करण्याचं भाग्य तुमच्यासारखे आमचे पांडुरंग महाराज दीक्षित सुद्धा बसलेत बरं का, ते सुद्धा प्रवचन बसलेत. आजीत सगळे मी असं घरच्यासारखं वाटलं, मला छान वाटलं. तुम्ही एवढे प्रवचन रूपी सेवक ऐकण्याकरिता आलात त्याबद्दल मला धन्यवाद तुम्हाला द्यावेसे वाटतात. एवढी माझी सांगायची म्हणजे हीच नाही, म्हणजे मी त्या पात्रतेचा नाही, म्हणजे करवली तैसी केली कटकट पहा. म्हणजे आता काय जसं माऊलीने माझ्याकडून बोलून घेतलं, फक्त सेवा करण्याचं भाग्य या ठिकाणी मिळावं म्हणून मी या ठिकाणी बसलो. तसंच सर्वांना नमस्कार आणि आदरपूर्वक वंदन करून याच ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी.